हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल आपला नॉलेज कट्टा. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी निर्मला काठोळे, निर्मला राऊत आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपला नॉलेज कट्टा. पुन्हा एकदा सर्वांना विनंती, प्लीज आपला नॉलेज कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओजला. फ्रेंड्स, इन दिस व्हिडिओ व्हॉट यू विल लर्न ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही काय शिकलेले असाल ते आपण पाहणार आहोत. यू विल लर्न अबाउट शेप ऑफ द अर्थ, मोमेंट्स और मोशन ऑफ द अर्थ लाइक रोटेशन अँड रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ, सीजनल चेंजेस ऑन द अर्थ, equinoxes and solstice. Then we will learn about the eclipse, solar and lunar eclipse. So friends, let's start to our today's video. Many years ago, people believed that the earth was flat. लोकांचा असा विश्वास होता की पृथ्वी जी आहे ती सपाट आहे. But Indian astronomers Aryabhatta and Bhaskara both discovered that the earth is a sphere and it spins on its axis. Here you can see that how the earth is spinning on its axis. After the discovery of Aryabhatta and Bhaskara, Ferdinand Magellan and great astronomer Nicolaus Copernicus, they also proved that the Aryabhatta and Bhaskaracharya both were the right. Here you can see at the globe, it spins around the rod which has two ends. This rod is not absolutely straight, but it is slightly tilted. In the same way, the earth also spins or rotates on an imaginary lines called an axis. This axis means these are the imaginary lines that cannot be seen by us. We can't see that axis because these are the imaginary lines. The top end or the northernmost point of an axis is known as the North Pole, and the bottom end or the southernmost point is called the South Pole. या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो ग्लोब आहे तर तो एकदम दोन पोलवरती मध्ये जो रॉड आहे तर तो सरळ रॉड नसून तो काय आहे, तिरपा लंब आकारामध्ये रॉड आहे आणि त्याच्यावरती पृथ्वी ही एका बाजूने कललेली, आपल्याला हा जो पृथ्वी गोल आहे तो एका बाजूने झुकलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या पृथ्वी गोलाचा हा वरचा जो टोक आहे तो आहे नॉर्थ पोल आणि खालचा जो टोक आहे त्याला म्हणतात दक्षिण पोल, साऊथ पोल. लंबापासून 23.5 अंशावरती हा ग्लोब झुकलेला आपल्याला पाहावयास मिळतो. नाव लेट अस सी मोशन और मूवमेंट्स ऑफ द अर्थ. The earth tracks on two types of movements. When it's spinning around itself like a top, known as rotation, and when revolving around the sun, that is known as revolution. जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यास रोटेशन असे म्हणतात आणि जेव्हा पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते त्याला रिव्होल्यूशन असे म्हणतात. यालाच मराठीमध्ये अनुक्रमे परिभ्रमण आणि प्रदक्षिणा असे संबोधले जाते. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सी अबाउट रोटेशन ऑफ द अर्थ. रोटेशन refers to the spinning of the earth on its own axis. It takes approximately 24 hours to complete one rotation, and this earth rotates from west to ईस्ट डायरेक्शन. पृथ्वी जेव्हा स्वतःच्या आसाभोवती फिरते तेव्हा ती वेस्टकडून ईस्ट डायरेक्शनमध्ये फिरत असते आणि एक राऊंड घेण्यासाठी स्वतःभोवती एक रोटेशन पूर्ण होण्यासाठी पृथ्वीला 24 तासांचा कालावधी लागतो. रोटेशन ऑफ द अर्थ कॉजेस डे अँड नाईट. इट मीन्स व्हेन द अर्थ रोटेट्स ऑन इट्स ॲक्सिस, one portion of the earth faces the sun and its brightness, and that part will be the bright of the earth, and the portion which faces to the sunlight or the sun, that portion of the earth has day.
जेव्हा पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असते आणि जेव्हा तिचा काही भाग हा सूर्याच्या समोर येतो तेव्हा त्या ठिकाणी दिवसाची वेळ असते, कारण तोच भाग हा त्यावेळेला प्रकाशित झालेला असतो. And the remaining half part of the earth when is away from the sun and that will be in the darkness, that portion of the earth has night. All these are the reasons of the rotation of the earth that occurs alternately, causing day and night as the earth keeps spinning. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत राहते आणि ज्या वेळेला तिचा अर्धा भाग हा सूर्यासमोर येतो त्यावेळेला त्या ठिकाणी दिवसाची वेळ राहते, त्याच वेळेला काही भाग हा अंधारात असल्यामुळे त्या ठिकाणी रात्रीची वेळ राहते. तर पृथ्वीच्या परिभ्रमणाचे हे परिणाम आहेत ज्यामुळे आपण पृथ्वीवरती दिवस आणि रात्र हे परिणाम पाहू शकतो. नाउ लेट अस सी अबाउट द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ. Besides rotating on its axis, the earth also moves around the sun on a fixed elliptical path known as orbit. This movement of the earth is known as revolution. म्हणजे पृथ्वी जेव्हा स्वतःच्या आसाभोवती फिरत असते तेव्हाच ती फिरता फिरता सूर्याभोवती देखील लंबवर्तुळाकार परंतु विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असते. यालाच आपण मराठीमध्ये प्रदक्षिणा असे म्हणतो. And for this one revolution, the earth takes approximately 365 days and 6 hours to complete one revolution. The 1/4 day is set off every year to make an extra day. This day is added to February every 4th year. This year is known as the leap year. All we know that what is meant by the leap year. And this every 4th year is a leap year. As the earth keeps rotating and revolving around the sun, different parts on the earth receive different amount of heat and light from the sun. This is the way because of the rotation and revolution of the earth we can see the seasons keep changing. पृथ्वीच्या परिभ्रमण आणि प्रदक्षिणा म्हणजेच रिव्होल्यूशन अँड रोटेशनमुळे आपल्याला पृथ्वीवरती ऋतू बदललेले पाहावयास मिळतात. इन शॉर्ट वी कॅन से बिकॉज ऑफ द rotation and revolution we can see day and night on the earth, and second thing that is the seasons can change because of the rotation and the revolution. Through this image we will get the clear idea about the rotation and the revolution. So in the rotation we can say that for one rotation earth takes 24 hours, means one day to complete one rotation, and because of the rotation we can see day and night on the earth. And in revolution we can say that for one revolution is within 365 days earth complete one round around the sun, that means 1 year. And because of the revolution we can see the changes in the seasons, and because of the revolution we can see the 4 seasons on the earth like spring, summer, fall and winter. So friends, this was all about the shape of the earth, then movement or the motions of the earth, rotation and revolution of the earth. I hope guys all you have understand about these concepts, and I hope that all you are clear about the concepts that we discussed in today's video. And friends, I am taking lots of efforts to make the videos, to upload the videos on our YouTube channel आपला नॉलेज कट्टा. So I hope that all you will support to my channel to grow this channel. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. एक नवीन माहिती घेऊन मी येणारच आहे आपल्या भेटीला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपला नॉलेज कट्टा यूट्यूब चॅनलला भेट देत राहा, व्हिडिओज पाहत राहा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.